बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर दौऱ्यावरती आहेत। पुरंदरमधल्या जेजुरी आणि जेऊर येथील मंदिरामध्ये त्यांनी दत्त जयंतीनिमित्त भेट दिली। त्यांच्यासोबत आमदार संजय जगताप आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते। त्यांच्या या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला। यावेळेला त्यांनी विविध विषयांवरती माध्यमांशी संवाद साधला। कैमरा थोड़ा मैं आगे लगा। आज दत्त मंदिरामध्ये आम्ही सगळे दर्शनाला अतिशय प्रसन्न अशा वातावरणात आज पुरंदरमध्ये आम्ही सगळे जमलेलो आहोत। काही इम्तियाज जलील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे लोकसभेसाठी, तर काय सांगाल? हो, इंडिया आघाडीमध्ये होईल चर्चा। नीरा रेल्वे स्थानकावर अंडरपास रस्त्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे। त्या प्रशासनाने 5 जानेवारीपर्यंत ग्रामस्थांनी त्याच्या आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। तो त्याचा फॉलोअप मी अनेक वेळा केलेला आहे। रेल्वे मंत्रालयाकडून त्यांचा फॉलोअप आम्ही स्वतः मीच अनेक वेळा मंत्र्यांची भेटी त्याच्यासाठी घेतलेली। ताई, आपल्या पवार साहेब गटातल्या अमोल कोल्हे या शिरूरमध्ये खासदार आहेत, तर अजित पवारांनी काल इशारा दिला की मी जे बोलतो ते करतो आणि येणाऱ्या काळात आमचाच खासदार येत असेल। लोकशाही आहे, त्याच्यामुळे कुणाला काही बोलायचा अधिकार आहे। आमच्याकडून तरी लोकशाही आहे, दडपशाही दिल्लीवाले करतात। तुम्ही बघितलं, आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये, म्हणजे आम्ही तर काहीच केलं नव्हतं तरी आम्हाला निलंबित करण्यात आलं। अशी परिस्थिती दिल्लीत आहे। दिल्लीत दडपशाही आहे, पण आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे आहोत। प्रत्येक व्यक्तीला आपलं मन मोकळं करायचा अधिकार आहे।